नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। मित्रांनो, आपण सर्वांनी शेअर बाजाराबद्दल ऐकले आहेच आणि कदाचित त्यात गुंतवणूकही केली असेल, परंतु तुम्हाला माहिती आहे का की शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त पैसाच नव्हे तर योग्य माहिती आणि समज अत्यावश्यक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेअर मार्केटमधील 3 मोठ्या गैरसमजांबद्दल जे अनेक गुंतवणूकदारांच्या अपयशाचे कारण ठरतात। या गैरसमजांपासून सावध राहून तुम्ही कसे यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकता याबद्दल सखोल मार्गदर्शन करणार आहोत। ही माहिती घेण्यासाठी आपण प्रेरणा घेणार आहोत प्रसेनजीत पॉल यांच्या शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे या पुस्तकातून। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील तर शेअर मार्केटमध्ये मोठ्या भांडवलाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक का नेहमीच सुरक्षित नसते। ज्या स्टॉकची किंमत दुप्पट झाली आहे तो भविष्यात पुन्हा दुप्पट होईलच का? यामागील सत्य काय आहे? स्टॉकच्या किमती घसरत असताना विकत घेणे चांगले का? चढ उताराचा उपयोग कसा करावा? योग्य पोर्टफोलिओ कसा तयार करावा? मोठ्या, मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा समतोल कसा साधावा? शेअर मार्केटमधील चढ उतारांवर आधारित यशस्वी गुंतवणुकीसाठी कोणते महत्त्वाचे घटक विचारात घेतले पाहिजे? मित्रांनो, आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना। गुंतवणूकदारामधील गैरसमज कोणते असतात ते आता समजून घेऊया। गैरसमज पहिला, मोठं भांडवल असलेल्या कंपनीतली गुंतवणूक म्हणजे सुरक्षितता आणि चांगल्या परताव्याची हमी। हा एक फार मोठा गैरसमज सर्वदूर पसरलेला आहे। मध्यम किंवा कमी भांडवल असलेल्या कंपनीत गुंतवणूक करणं हे फायद्याचंच नाही असं लोकांना वाटतं, पण मोठ्या भांडवली कंपनीतून सातत्याने भरपूर पैसे मिळत राहतील आणि इतर कंपन्यांमधून अधूनमधून थोडेफार मिळाले तर मिळाले असा भ्रम पसरलेला आहे। त्यामुळे मी पुढे जे काही सांगणार आहे ते पचवणं कदाचित तुम्हाला जड जाईल। दर्जेदार मध्यम किंवा लघु कंपन्यात गुंतवणूक केलीत तर ती सुरक्षित असते, चांगला लाभांश मिळू शकतो। मोठ्या भांडवली कंपनीपेक्षा चांगला परतावा त्यातून तुम्ही मिळवू शकता। आपण काही व्यवहारातली उदाहरणं पाहून घेऊया। स्टेट बँक ऑफ इंडिया ही मोठे भांडवल असलेली सुप्रसिद्ध, बलाढ्य आणि नामांकित कंपनी। आपल्या देशातली सगळ्यात मोठी बँक। दुसऱ्या बाजूला सिटी युनियन बँक ही तुलनेने छोटी प्रादेशिक बँक। या दोन्ही बँकांच्या स्टॉकच्या किमतीत वेगवेगळ्या आर्थिक चढ उताराच्या वेळी झालेले बदल कसे होते ते आपण पडताळून पाहू। 2008-9च्या आर्थिक मंदीनंतर 2010 साली शेअर बाजाराने जरा उचल खाल्ली। बँकिंग सेक्टरने सगळ्यात पहिल्या आशादायक प्रतिसाद दिला तो नेहमीच अशा मंदीनंतर होतं। 2010 सालात सिटी युनियन बँकेने 90% परतावा दिला तर स्टेट बँक ऑफ इंडियाने 27% परतावा दिला। या काळात शेअर बाजाराचा निर्देशांक 14.20 वधारला होता। आता 2011 सालात या दोन बँकांची कामगिरी कशी झाली ते पाहूया। यावर्षी भारतीय शेअर बाजाराने अगदी यथातथा कामगिरी केली। निर्देशांक 25% इतका घसरला। सिटी युनियन बँकेने 5% परतावा नोंदवला तर स्टेट बँक ऑफ इंडियाने कमालीची निराशा कामगिरी नोंदवत मायनसमध्ये 40% परतावा नोंदवला। पुढे आलेल्या 2012 या वर्षात निर्देशांक 30% उसळला होता। सिटी युनियन बँकेने 52% परतावा दिला तर याच वर्षी स्टेट बँक ऑफ इंडियाने 35% परतावा दिला। पुढे जाऊन तुम्ही 2013-2014 साली अशी तुलना केली तरी तुम्हाला हेच चित्र दिसणार आहे। शेअर बाजारात तेजी असो किंवा मंदी असो, सिटी युनियन बँकेची कामगिरी स्टेट बँक ऑफ इंडियापेक्षा सरस राहिली। हे तुम्ही तुलनात्मक तक्ता करून चेक करू शकता।
त्यामुळे आर्थिक परिस्थिती अनुकूल असो अथवा प्रतिकूल असो, तुम्ही सिटी युनियन बँकेसारख्या मध्यम भांडवल असलेल्या प्रादेशिक बँकेच्या स्टॉकची कामगिरी देशातल्या सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियापेक्षा सरस राहिली. लघु भांडवली कंपन्या तेजीमध्ये खूप उसळी मारतात आणि मंदीत भराभर खाली येतात, असा काही जण आक्षेपसुद्धा घेतात. लघु भांडवली कंपन्या घसघशीत आकर्षक परतावा देतात हे अजिबात खरं नसलं तरी त्यातील गुंतवणुकीमुळे लक्षणीय तोटा सोसावा लागतोच हेही खरं नाही. आपण पाहिल्यानुसार उदाहरण आता बघितलंच की हे उदाहरण अपवादात्मक आहे असं काही जणांना वाटेलही. आपण एक दुसरं उदाहरण घेऊयात. सुप्रजित ही लघु भांडवली ऑटो कंपनी आणि मारुती सुझुकी ही तुलनेने बलाढ्य कंपनी. अजंता फार्मा आणि सन फार्मा किंवा TCS किंवा एक्सप्लेरक्स या कंपन्यांची तुलना केल्यास छोटी दर्जेदार कंपनी त्याच प्रकारच्या मोठ्या कंपनीवर मात करताना दिसते. अर्थातच ही तुलना दर्जेदार छोटी आणि दर्जेदार मोठी या कंपन्यांमध्ये व्हायला हवी. तुम्ही IVRCL, रेगी ॲग्रो या कंपन्या विचारात घेऊ नयेत. त्या लघु भांडवली असल्या तरी त्यांची कामगिरी सुमार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलेल्या उदाहरणानुसार स्टॉकची शिफारस करतोय असं अजिबात समजू नये. तुमच्याकडे सन फार्माचे स्टॉक असतील तर तुम्ही आता अजंता फार्माचे घ्या असा अर्थ कृपया करून काढू नका. ही नावं मी वानगी दाखल घेतलेली आहेत. यातल्या लघु कंपन्यांची गुणवत्ता अथवा त्यांची कामगिरी भविष्यातही अशीच राहील याची खात्री नाही. दर्जेदार लघु भांडवली कंपनी आणि त्याच प्रकारची दर्जेदार मोठी भांडवली कंपनी यांच्या तुलनेत पहिल्या प्रकारची कंपनी उजवी कामगिरी करून दुसऱ्या प्रकारच्या कंपनीला फिक्क पाडते असा या चर्चेचा सारांश आहे. हे लक्षात घ्या. अनेक गुंतवणूकदार गुंतवणुकीचं प्रमाण मोठ्या भांडवली कंपनीत 60%, मध्यम भांडवली कंपनीत 20% आणि उरलेली गुंतवणूक इतर कंपन्यांमध्ये असं सर्वसाधारणपणे ठेवतात. शेअर बाजारात एखाद्या कंपनीचं भांडवल किती आहे यावर भाळून गुंतवणूक करू नका. आज मोठं भांडवल असलेली कंपनी उद्या लघु भांडवल गटात जाऊ शकते. उदाहरणार्थ सुझलॉन ही कंपनी. हे उलटही होऊ शकतं. तुमच्या पोर्टफोलिओत केवळ दर्जेदार स्टॉक असतील याकडे आवर्जून लक्ष द्या. मग ते सगळे अगदी दर्जेदार मध्यम भांडवली आणि दर्जेदार लघु भांडवली कंपन्यांचे असले तरी काहीच बिघडत नाही. आता पाहूया दुसरा गैरसमज कोणता लोक करतात. ज्या स्टॉकची किंमत दुप्पट झाली आहे त्याची किंमत भविष्यात पुन्हा दुप्पट होईलच असे नाही. हा एक गैरसमज आहे. साधारण 2013 सालच्या नोव्हेंबर महिन्यात मी अतुल ऑटो या छोट्या 3 व्हीलर कंपनीच्या स्टॉकची शिफारस केली. पुढे लेखक म्हणतात तेव्हा तिचा भाव 145 रुपयाच्या आसपास होता. 2011 ते 2013 या 2 वर्षात त्या कंपनीची कामगिरी जबरदस्त होती. आश्चर्य म्हणजे अख्खी ऑटो इंडस्ट्री त्यावेळी दशकातल्या वाईट परिस्थितीतून जात होती. कंपनीची मजबूत आर्थिक स्थिती आणि कुशल व्यवस्थापन तसंच ऑटो क्षेत्रातल्या आर्थिक बदलाची अपेक्षा या गृहितांवर विसंबून मी ती शिफारस केलेली होती. त्यापूर्वीच म्हणजे ऑगस्ट ते नोव्हेंबर 2013 या कालावधीत त्या कंपनीच्या स्टॉकचे भाव 75 रुपयावरून 145 रुपयावर गेलेले होते. केवळ 4 महिन्यात 100% परतावा. त्यामुळे मी शिफारस केली. मात्र मला विविध प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. त्या कोणत्या? या स्टॉकची किंमत आधीच दुप्पट झालेली आहे. आता यापेक्षा ती आणखी किती वाढणार? ज्या स्टॉकची किंमत पूर्वी दुप्पट झालेली आहे असा स्टॉक मी अजिबात विकत घेणार नाही. ज्याची किंमत आता कमी आहे आणि भविष्यात वाढून दुप्पट होण्याची शक्यता आहे अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करायला मला आवडेल. ज्या स्टॉकची किंमत आधीच मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याची शिफारस तुम्ही का करताय? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. यानंतर मोजून 10 महिन्यात अतुल ऑटोच्या स्टॉकने 170% पेक्षा
अधिक परतावा दिला. त्याच्या स्टॉकची किंमत कारकिर्दीतल्या सर्वोच्च पातळीला म्हणजे 447 रुपयावर पोहोचली. हे घडलं 2014च्या सप्टेंबरमध्ये. मी नोव्हेंबर 2013मध्ये शिफारस केलेली होती. थोडक्यात 10 महिन्यात एकूण तिप्पट फायदा. मी त्यांची वकिली किंवा शिफारस करत नाही आहे. किंबहुना या पुस्तकातील उदाहरणादाखल दिलेल्या कोणत्याही स्टॉकची मी शिफारस करत नाही, लेखक इथे नमूद करतात. कारण भूतकाळात जे घडले ते भविष्यकाळात घडेलच असं नाही. सांगण्याचा मुद्दा असा की भूतकाळात स्टॉकची किंमत किती पटीने वाढली यावर दिवस संपताना ती स्थिर होत नाही. भविष्यकाळात कंपनीची वाढ होण्यासाठी किती शक्यता आहे यानुसार ती ठरते. 2011 ते 2013 या ऑटोमोबाईल व्यवसायाच्या मंदीच्या काळातही अतुल ऑटोने चांगली वाटचाल केली होती. त्या काळात कंपनीवर कोणतंही कर्ज नव्हतं. वाढीचा दर 50% होता आणि ROE म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी 30% होता. त्यामुळे बाजार वधारल्यावर मुळात मजबूत स्थितीत असलेली ही कंपनी आणखी चांगली कामगिरी करेल हा माझा अंदाज खराच ठरला. याच मंदीच्या काळात एका प्रादेशिक कंपनीपासून एक राष्ट्रीय कंपनी असा नावलौकिक या कंपनीने मिळवला. कोणतंही कर्ज न घेता कंपनीच्या विस्तार योजना केवळ सुयोग्य खेळते भांडवल व्यवस्थापन या एकमेव निकषावर यशस्वी झाल्या. म्हणूनच मंदीच्या काळात दसपट परतावा देणारी ही कंपनी तेजीच्या काळात जबरदस्त उसळी मारणार हा मी केलेला अंदाज खरा ठरला. वेगवेगळ्या आर्थिक चढ उताराच्या परिस्थितीत जर एखादी कंपनी आपला चांगला आलेख टेकून असेल तर तेजीच्या काळात ती त्यापेक्षा कितीतरी सरस कामगिरी करते. प्रतिकूल परिस्थितीत जे टिकते ते परिस्थिती अनुकूल झाल्यावर टिकणार, वाढणार, पुढे जाणार हा नैसर्गिक नियम आहे. नायक नेहमी प्रतिकूल परिस्थितीतून जन्माला येतो. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या भूतकाळातल्या कामगिरीचा म्हणजे किमतीचा विचार मनातून काढून टाकावा. भविष्यकाळात कोणत्या योजना आहेत, वाढीची शक्यता कितपत आहे याचा विचार करावा. भूतकाळात किमती किती वर गेल्या हे महत्त्वाचं नाही. आता पाहूया गैरसमज तिसरा जो बरेच जण करतात. स्टॉकच्या किमती वेगाने घसरतात तसंच वेगाने वाढतातही. स्टॉकच्या किमती पडत असताना लोक विकत घेण्याची घाई करतात. भराभर वाढत असताना तसं होत नाही. आता हा गैरसमज कशा प्रकारे आहे पाहून घ्या. जर एखाद्या स्टॉकची किंमत 1000 रुपयावर पोहोचली जी त्या कंपनीच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतली सर्वोच्च किंमत आहे आणि नंतर ती कमी होत गेली आणि 500 रुपयावर स्थिरावली तर ती पुन्हा 1000 पर्यंत वर जाईल असं लोकांना वाटतं. वस्तुस्थिती तशी नसते, त्याहून वेगळी असते. उदाहरण आपण पाहूया. DLF या कंपनीने आपल्या कामगिरीचा सर्वोच्च टप्पा गाठताना 1225 रुपये किंमत नोंदवली. ही घटना 2008 सालच्या जानेवारीतली आहे. त्यानंतर तब्बल 12 वर्षे झाल्यावरही ती कंपनी 1000 रुपयांचा टप्पा देखील ओलांडू शकली नाही. पण तुम्ही कंपनीच्या स्टॉकची उलाढाल अभ्यासली तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. 2010 साली बऱ्याच लोकांनी पैसे गुंतवताना या कंपनीला प्राधान्य दिलं होतं. ती कंपनी उसळी मारेल अशी त्यांची अपेक्षा होती. हाच प्रकार युनिटेक आणि इतर मालमत्ताविषयक कंपन्यांबाबत घडला. पायाभूत उद्योग आणि मालमत्ता उद्योगात 2010 साली झालेली मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक त्यांच्या पूर्वीच्या कामगिरीवर आधारित होती. मात्र ही चूक करू नका. एखाद्या किमतीचा किंवा एखाद्या कंपनीचा स्टॉक आधी किती जास्त किमतीला पोहोचला होता हे पाहून हुरळून जाऊ नका. भविष्यकाळात किमतीत आणि उद्योग व्यवसायात होणारे बदल आणि ती आधीची किंमत यांचा अजिबात संबंध नसतो. किमती धडपड कोसळणार किंवा किमती धडाधड कोसळणं हे काळजीचं पहिलं कारण. ज्या कंपनीची आर्थिक स्थिती, कामगिरी, व्यवस्थापन चांगलं आहे अशा कंपनीच्या स्टॉकमध्ये 10 ते 20% मागेपुढे होणं ही बाब तशी नित्याचीच आहे.
तिकडे दुर्लक्ष केलं तरी काही बिघडत नाही. मात्र स्टॉकच्या किमतीत 50 ते 60% पेक्षा जास्त घसरण हा धोक्याचा इशारा समजावा. तुम्हाला पक्की खात्री असल्याशिवाय अशा कंपनीत पैसे गुंतवण्याचा विचार करू नका. जे स्टॉक झपाट्याने उतरतात ते तितक्याच वेगाने उसळतात. या एकमेव गैरसमजातून अनेक उत्साही किरकोळ गुंतवणूकदारांना जोराचा आर्थिक फटका बसलेला आहे. मित्रांनो, जे स्टॉक सर्वोच्च किमतीला पोहोचल्यावर 60% पेक्षा जास्त घसरले आहेत अशा स्टॉकमध्ये चुकूनही गुंतवणूक करू नका. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे ही एक कला आहे, ज्यासाठी योग्य माहिती आणि योग्य दृष्टिकोन गरजेचा आहे. मोठ्या गैरसमजापासून दूर राहून आणि आपल्या पोर्टफोलिओ विचारपूर्वक तयार करूनच आपण शेअर बाजारात यशस्वी होऊ शकतो. प्रसेनजीत पॉल यांच्या शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे या पुस्तकातील शिकवणीमधून आपण खूप काही शिकू शकतो. यशस्वी गुंतवणुकीचा मंत्र असा आहे: योग्य माहिती, संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन. तुमच्या गुंतवणुकीत यश मिळावे हीच आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठीच हे चॅनल काम करत आहे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.